काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचं पाहायला मिळालं। डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आलाय। डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली या परिसरात साई कमल छाया या इमारतीमध्ये येत्या 2 फेब्रुवारी रोजी सत्यनारायण पूजा व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते। सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरले। त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आलाय। काल रात्रीचा सोसायटीमध्ये या वादातून काल रात्री मोठा गोंधळ झालाय। या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला। मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। खरं तर या संदर्भात मागच्या काही दिवसांपासून वारंवार मराठी विरुद्ध अमराठी अशा प्रकारचा वाद पेटताना दिसतोय। ऐन निवडणुकीच्या दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील खूप मोठ्या प्रमाणात हा वाद उफाळून आला होता आणि पुन्हा एकदा आता मराठी माणसांना अपशब्द वापरण्याचा प्रकार समोर आलाय। मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली। सत्यनारायण पूजा हळदी कुंकू कार्यक्रमाला विरोध करण्यात आलेला आहे। डोंबिवलीतील सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद हा पुन्हा एकदा आता उफाळून आला। दृश्य आपण पाहतोय पुढारी निवडणुकीत ज्या ठिकाणी गोंधळ झालाय त्या गोंधळाचा व्हिडिओ देखील आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये मराठी विरुद्ध अमराठी परप्रांतीय हा वाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे। निवडणुकीच्या दरम्यान देखील वाद झाला। काही ठिकाणी फ्लेक्स पाठवाचा मुद्दा असेल, मराठी भाषा न बोलण्यावरून असेल, मात्र आता पुन्हा एकदा हा वाद उफाळून आलाय। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश गाडे आपल्या सोबत जोडलेत। योगेश, डोंबिवलीतील सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी हा वाद आता उफाळून आल्याचं कळतं। यापूर्वी खूप वेळा झाला। या वादाचं नेमकं कारण काय? सर नक्कीच सर काल रात्री एक सोसायटीमध्ये असा एक निर्णय झाला का 2 तारखेला येणाऱ्या 2 तारखेला या सोसायटीमध्ये एका पूजेनिमित्त हळदी कुंकू आणि सत्यनारायणाची महापूजा असं कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। डोंबिवली येथील नांदिवली परिसरात एक साई कमल छाया या सोसायटीत हा प्रकार झालेला होता। मात्र अमराठी कुटुंबियांकडून या सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकूसाठी विरोध दर्शवण्यात आला होता। योगेश, खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।